सांडेकर. मी सांड्या ना, मग मी सांड्या ना. सांड्या. तुमचा नवरा घाणेड आहे, घाणेड आहे, घाणेंद्रा. नाही पण नवऱ्याला बोलायला मला सुचलंय, मी बोलू शकत नाही. सांडेकर. मला सुचलंय. सांडेकर घाणेड. अरे, याला जर जीभ असते ना, जीभ सापासारखी, बॉटमची बाटलीत टाकून जीभ प्यायला असता. असं काय नाही वहिनी, तुमचा नवरा आहे ना पचपच्या आहे, पचपच्या. आ? पचपच्या. तुम्ही बसा ना आमच्या बरोबर. ओ. सगळी दारू सांडणार त्याच्यातच. पचपच. ए, उठायची ताकद नाही. पडलेली दारू ना, पडलेली दारू. अरे देवा, अशी पितो हा. मी पितो. हा बेवडा. मी पितो. मग फुकटची पितो, फुकटची. हे बघ, जे काय मारे ना तुला. सॉरी. आजावर आवाज चढवायचा ना, आधी सांगते तर फुकून आलात, मी माफ केलं तुम्हाला. घाबरला, बायकोला घाबरला रे, घाबरला. ए, घाबरत नाही. तू पॉलिटिक्स आहेस. काय पॉलिटिक्स आहे? पॉलिटिक्स आहेस. मी काय करतो पॉलिटिक्स? थांब, आता काय बोलू नका. मी आय विल हँडल इट. इकडे बघ. त्या दिवशी आपली मीटिंग कशावर नव्हती? कशावर नव्हती? पार्किंगला जागा मिळायला पाहिजे ह्याच्यावर मीटिंग होती ना. तू मला काय बोललास? काय बोललो? भाई तुला सपोर्ट करतो, तुला जागा देणार. हा. तू कदमांना सपोर्ट केलास. मला काय बोललास? भाई गाडी तुझ्या घरी लाव. का? अरे पण तू तुझ्या सायकलला गाडी समजतोस, त्याला मी काय करू? काय साला जमाना आलाय. चला, प्रेमाच्या अलेक्झांडर कडेच प्रेम नाही. बोला काय साला. प्रसाद सर, काय बोलावं याला? काय बोला मला बोला, कळत काहीतरी नाहीये. बोला. त्याशिवाय पैसे कसे मिळतील? बोल. अरे नाही सर, या गुलजारांच्या कवितांच्या अंगा खांद्यावर खेळलो आपण. शाहरुखची गाणी आपण अंगाई म्हणून ऐकली. यश चोप्राजींच्या पिक्चरचा हात पकडून आपण प्रेमाच्या वाटेवर कसं चालायचं ते शिकलो, आणि साला आपल्यालाच प्रेम नाही. अरे नाही नाही नाही, बोला रे बोला. तुमची पण परिस्थिती काय वेगळी नाही. सगळ्यांच्या आयुष्यात गमे ए गरमी आहेच. या गमे गरमीमध्ये मी थंडगार बॉटल घेऊन बसलोच होतो, आणि मोहब्बत ए मौसम बदला. अरे पाऊस आला, ढगांचा गडगडाट झाला, आणि त्या गडगडाटावर माझ्या मोबाईलचा मेसेज टोन टुणूक असा वाजला. एक होप निर्माण झाली. पाऊस असंच करतो. पाऊस आपल्याला भिजवतो, निथळवतो, आपल्याला असं ओलं चिंब करून टाकतो. असं एक पालवी फुटत असते आपल्याला इकडनं तिकडनं. पाऊस नादान आहे रे, पाऊस नादान आहे पाऊस. काही मुली आहेत पावसावर कविता करतात. ओढून ताणून यमक जुळवतात. त्यांना सांगा, कवितेत यमक जुळवू नका यार, आयुष्यात यमक जुळवा. लाख कविता करशील, समोर दाद द्यायला माणूस तर पाहिजे. अरे दाद देणारे साथ देतीलच असं नाही, पण साथ देणारा नक्कीच दाद देईल, लक्षात घे. पण आता मला तुला साथ पण द्यायची, दाद पण नाही द्यायची. आता माझ्या आयुष्यात सावी आलेली आहे. सावी, येस ऑनलाईन भेटली मला. ज्या दिवशी ती ऑनलाईन भेटली तेव्हापासून लाईन ऑन झालेली आहे. मी हाय केल्यावर लगेच हाय, कधी कधी तर मी टाईप करत असतो आणि तिचा रिप्लाय तो बोल ना. आणि काही मुली आहेत ज्यांना 1 मेला रिप्लाय केला की त्या बघतात 15 ऑगस्टला रिप्लाय करतात 26 जानेवारीला. त्यामध्ये पिक्चर रिलीज करणार, दागिने रिलीज करणार, त्याला मेडिटेशन करणार. अरे आपल्या पार्टनरशी 1.5 तास बोलणं हेच मेडिटेशन आहे, हे कसं कळत नाही तुम्हाला? देव शोधतायत, देव शोधतायत. कशाला? अरे प्रेमात देव शोधा ना यार. प्रेमात देव आहे, तुम्हाला का नाही कळत? तिकडे ना उगाच अध्यात्माच्या ओंकारला छेडण्यापेक्षा वास्तवातल्या ओंकारला छेडा ना. जाऊ दे का आता, काय नको का मला, नको काय तुझ्याकडनं. तू असशील कवी, माझ्याकडे माझी सावी, माझ्या आयुष्याची चावी, माझी बायको भावी. कशाला पाहिजे तुटा ठावी? उठा ठावी कशाला या मग आता, कशाला? उठा ठावी नको. कशाला पाहिजे? आला प्रेमाचा दुर्लक्षित बाजार आला.
आलायत तर जरा पायवर करताय. कशाला? कवितेच्या नावाखाली शब्दांचं खरकट सांडलं ना ते पुसून घेतो. खरकट आहे हे, खरकट. दर्जा बघितला तुम्ही? दर्जा काय दर्जा? काय? माझी सावी, माझ्या आयुष्याची चावी, हा उठा ठावी, असं काहीतरी बोललात ना? गप्पा बस, गप्प. मला ना मागच्या जन्मात गोचिड होतात काय? कशाला? प्रेम या संकल्पनेचं एवढं रक्त कुणी काढलं नसेल. गप्पा बस. मला प्रेमाने माझं किती रक्त काढलंय तुला माहिती आहे व्यवस्थित. बाप्पा भेटायच्या त्या उंदराला का बघावं लागतं ना, मला खरंच कळत नाहीये. हा उंदीर कॉमेडीचा मोदक घेऊन येतो ना, म्हणून स्किटची चव वाढते. गप्पा बस, लक्षात घ्या तुम्ही. गप्पा बस. आणि मोदक तूच खा. आणि तुम्ही जरा नीट करा. तुम्ही जरा कमी पडू लागलात ना की माझ्या हातातल्या प्रॉपर्टी वाढू लागतात. गप्पा बस रे. जा ना. आणि आज बरं केलं पावसात आलात तुम्ही. पावसात नाही आलोय वेटर, मी प्रेमाच्या पावसात आलेलो. हा, विनोदावर वीज पाडली तेव्हा कळलं मला. बापरे, पण जाताना बरं पडेल, पाऊस आहे ना, तुम्हाला बरं पडेल जाताना. काय बरं पडेल? कशाला बरं पडेल? बरं पडेल कशाला? पावसात चालताना जर तुम्ही रडत असाल तर अश्रू दिसत नाही असं चार्ली चॅप्लिन म्हणतो. चापलीन मारी ना तुला मी. काय करतोय? असे विनोद आहे ना खालीच दाबून टाकायचे. निघ चल, जा ना रे. कशाला रे हे काय सगळं? बोलताय? कशाला? तुम्ही मला नीक बोलणार हे माहिती होतं. हळूहळू तुम्ही मला आता पाठ झाल्यात. सर छाती पण होईल. जा. या प्रेमाच्या स्किट मध्ये हे काय मध्ये काळूबाळूचं ऍड केलेलं असतं ना, मला खरंच कळत नाही साला. हे कोणाचा मेसेज? आला सावीचा मेसेज. कुठे आहेस? अरे, काल ठरलेल्या ठिकाणी आहे, मागे बघू नकोस. आहे का बघू नको? ओम. अरे फोटो काढ लगेच आपला पहिला सेल्फी लगेच अपलोड करते, स्टोरीला टाकते. इन्स्टावर. हा, लोकांना कळू देत ना आपलं काय मस्त केमिस्ट्री आहे ती. लोकांना पण एन्जॉय करू देत ना. बघ, ह्याला म्हण. नाहीतर तू ओंक्या ओंक्या आपण भेटलोय तर कोणाला सांगू नकोस. नाहीतर उगाच सगळे तर बभरा होईल. बभरा हा काय शब्द आहे? बभरा. हे कधी बभरा बोलले मी? स्वप्नात? कुठल्या काळात आहेस तू? थांब, दागिने विक. जा, नाही ते. वाव, आज आज काय खरं नाही. ओम, ओम हे बघ ना, आपल्या फोटोला किती हार्ट येत आहेत बघ ना स्टोरीच्या. अरे यार, माझ्या स्टोरी मध्ये तुझ्यासारखा हार्ट असेल तर आपल्या स्टोरीला हार्ट येणारच ना. छान आहे, छान आहे. मी तुला टॅग केलं, रिपोस्ट कर. हा, करतो लगेच कर. हा का करतो. नंतर नाही, आता कर ना. एंगेजमेंट वाढेल आपल्या अकाउंटची. अच्छा, हो लगेच काय? कर. हा. करतो 2 हार्ट टाकतो मी. आणि हा, असे 2 हार्ट. डोळ्या मारणारे. एंगेजमेंट इम्पॉर्टंट आहे. हा. अरे एंगेजमेंट तर इम्पॉर्टंटच आहे. या एंगेजमेंट नंतर ती एंगेजमेंट पण महत्वाची आहे ना, जी बोटापासून सुरू होते आणि थेट हृदयापर्यंत येऊन संपते. सर आत्ता पुसू की नंतर शेवटी एकत्रच घेऊ सगळं? इथे चालेल सर. कशाला आलायस? सर एक ऑर्डर घ्यायला आलो. आणि ऑर्डर Yes. ऑर्डर हे काय आहे? सावी सावी हा, सावी, हा. तू काय खाणार? कशावरनं मागव? स्विगीवरनं की टोमॅटोवरनं? अगं आपण हॉटेलमध्ये आहोत. सॉरी, आपण हॉटेलमध्ये होतो. सॉरी ऍक्च्युली असं होतं माझं, कारण घरी आम्ही असं ऑर्डर करतो आम्ही पण टोमॅटो. अरे आम्ही फेपटो केलं तर मग आम्ही फक्त फेपटो. फेपटोच? आम्ही फेपटो, आम्ही खाली जातच नाही. आम्ही पण असेच आहोत. मेनू मेनू हा, मेनू. चल हे कशाला पाहिजे? स्कॅनर आहे ना, ह्याच्यात दिसतं सगळं. हो, डिजिटल इंडिया. Yes. काय काय हवं तुला? काय स्पेशालिटी काय आहे हॉटेलची? टेस्ट मध्ये की टॅलेंट मध्ये? टेस्ट मध्ये. टॅलेंट बघायला हॉटेलमध्ये काय येतील लोक? सॉरी सर. टेस्ट मध्ये ग्रिल सँडविच आहे ना. ओके, आणि टॅलेंट मध्ये? मी. नाईस नाईस. मला खूप आवडलं. Yes, yes. इन्स्टावर आहेस? येस येस येस. काय काय आयडी काय आहे? स्पीड किंग बल्मा. ओ नाईस नाईस नेम. हे स्पीड किंग बल्मा. येस येस. स्पीड किंग बल्मा. नाही सापडत आहे.
नाही सापडत आहे. अय बघा असा डीपी असेल बघा, मी असा ठेवलाय. असा डीपी आहे. हो. कशाला रे पाठमोरा कशाला चेहरा दाखवायला लाज वाटते नाही नाही सर, समोर ठेवला तर नजर लागू शकते अशी भीती वाटते मला. कसली नजर लाग अरे असा दिसतोयस तू सध्या हे बघ असा आहेस सेम आहेस कशाला लाज ह्याला का नजर लागणार कोणाची नजर लागणार फरशीची नजर लागणार आहे दरे मॅडम तुमची ऑर्डर रील सँडविच आण मॅडम ना आणि मला प्रायव्हसी आण जा तुम्ही ठेवता येते की? घेऊन जा एवढा त्रास देतो ना या वेटरची ना मी कंप्लेंट करणार आहे एकदा कशाला करणार आहेस कंप्लेंट? कशाला म्हणजे अरे बघ रिव्ह्यू किती चांगले दिलेत त्याला. त्याचे रिव्ह्यू चांगले आहेत हे त्याचे 2 फॅन पेज पण आहेत. फॅन पेज आहेत त्याचे हो. ए सोड ना ऐक ना ते मोबाईल ठेव ना त्याच्याबद्दल बोलायला आलोय का आपण आपल्याबद्दल बोलायला आलोय सॉरी मोबाईल ठेवला. हा बघ ए मोबाईल अजिबात हातात द्यायचं नाही माझ्या, कळलं ना? मारे हा वेळ मी तुला नाही दिला, हा वेळ मी ओमला दिला, त्याच्यासाठी आले मी. मारू ग बस तिकडे. हा बोल. सावी तू बर्गर आहेस का का? तुला असंच आवावं असं वाटतं अरे चांगलं आहे. कुठे मीम मध्ये बघितलंस ना? अगं नाही मी आता हे इनोव्हेट केलं बसल्या बसल्या तुझं आहे? हा, मग? मग आपण याचं रील करून टाकूया लगेच. नको कशाला रील नको हे बाई हे असले रील माझी नको ठेव ते मोबाईल नको हे लांब राहायचं. हा. हा वेळ त्याचा आहे. हा मला सांग ना तुझ्या घरी कोण कोण असतं माझ्या घरी मी असते आणि आणि आई बाबा लहान भाऊ आणि आजी असते. तुला आठवावं लागतंय तुझ्या घरी कोण हा नाही मी ग्रुपवरची नावं आठवत ते आजी असते तुझ्या घरी म्हणजे चांगलं आहे हा आजी असते. आजी खूप क्यूट आहे माझी. हो काय? खूप क्यूट आहे. ती रील बनवते. रील स्टार आहे ती. तू फॉलो नाही करत तिला? मी कसं फॉलो करणार आजीला आजीचा आयडी घे, आत्ताच्या आत्ता फॉलो कर तिला. बरं. ते हे @sweet16 ऍट स्वीट आजीचं इन्स्टा हँडल @sweet16 असं आहे @last5 असं असलं पाहिजे होतं जरा डार्क झालं नाही का खूप डार्क झाला. अरे बापरे एवढे रील सकाळी केलंय बघ एक रील. धकधक करणे लगावर रील केलाय तुझ्या आजीने सकाळचं रील आहे. अरे आजीला सांगा धकधक झालं पाहिजे खरं तर वाचतंय सॉरी खूपच डार्क होते असं नको बोलू. फॉलो केलंस तिला? केलं, follow माझ्या बाबांना करतोस इन्स्टावर फॉलो? पण- बाबांना कर आणि माझा लहान भाऊ पण आहे, आई पण आहे. आम्ही 5 जण आहोत. हा करणार सगळ्यांना फॉलो पण माझ्याबद्दल सांगितलं आहेस का तू त्यांना उगाच काय केलाय मेसेज मी. म्हणजे मेसेज केलाय आमच्या ग्रुपवर. त्यांना सगळं सांगितलंय तुझ्याबद्दल. तुमच्या फॅमिली ग्रुपवर माझा मेसेज मेसेज केलाय. बघ नाही तर आईला नको भेटू ती तिला घाबरते आईला नको भेटू ती तिला घाबरते माझं आम्ही 5 जण जे आहोत ना, आई बाबा आजी भाऊ आणि मी, आमचा फॅमिलीचा ग्रुप आहे. हा बघ त्या ग्रुप मध्ये मी द फॅमिली नावाचा ग्रुप आहे चांगलं 5 जण होत आम्ही. आई जेवायला या बाबा बाथरूम मध्ये तोंड धुतोय भाऊ टेबलवरच बसलोय मागे बघ तू मी किचन अरे हे सगळं तुम्ही मेसेजवर का लिहिलंय घरच्या घरी बोलण्याचे विषय आहेत ना हा आम्ही बिझी असतो ना सगळे, त्याच्यामुळे आम्ही इथेच भेटतो सगळे एकत्र. मग याच्यावरच बोलतो. अरे पण असे केवढे बिझी असणार आहेत म्हणजे तू टेबलवर आहेस तिकडे तर बिझी आहे अगं मी टेबलवरच आहे एवढं नाही तसं नाही. मोबाईल मध्येच बिझी असतो ना आम्ही, त्याच्यामुळे आम्ही मग मोबाईल मध्येच बोलतो एकमेकांशी. असं राहू दे मोबाईल नको मोबाईल ठेवून दे मोबाईल ठेवून दे हा आपलं बोलूया. मी ठेवला हा. मोबाईल. अजिबात यायचं नाही माझ्या जवळ, कळलं ना? हा वेळ तुझ्यासाठी नाहीये, कळलं? मी ओम साठी हा वेळ दिलाय. अजिबात यायचं नाही. माझ्यासाठी या वेळ ओम साठी आहे. हा काय बोलत होतो आपण तू मला विचारत होतास तुझ्या घरी कोण कोण असतं. हा नाही ते तर मी 1947 ला विचारत होतो नाही पण तेव्हा नव्हते मी. सर पाहिजे काय? किती क्यूट मुवमेंट आहे. मी लगेच फोटो नको ग स्टोरीला टाकूयात ना. बरोबर ना काय करायला सगळ्या मोमेंट क्यूट आहेत तुझ्यासाठी Capture अरे केलंयस तू मी तुला विचारलं तुझ्या घरी कोण कोण असतं हा. मग तू मला सांगितलंस हा मला विचार ना काय? माझ्या घरी कोण कोण असतं तुझ्या घरी कोण कोण असतं? हा माझ्या घरी माझे आई बाबा असतात मी असतो माझा छोटा भाऊ असतो म्हणजे असं काही
छोटं कुटुंब आहे पण गोतावळा एवढा आहे ना आमचा. आमच्याकडे सतत एक गेट टुगेदर असतं महिन्याला. लोकांना मारा काका नाही माझ्याकडे पाहिजे, आत्या माझ्याकडे पाहिजे, आम्ही नाही आमच्याकडे पाहिजे. बापरे म्हणजे जेवू नको जेवू नको म्हणून मला फोन नाही पाहिजे, मला पण नाही पाहिजे. मला पण नाही पाहिजे. आपल्या दोघांमध्ये फोन येतो. तुला सांगितलं ना अजिबात यायचं नाही आमच्या दोघांमध्ये. मग काय? तुला वेळ दिलाय हा. मला वेळ दिलाय. तू बोल. मी खरं सांगू का, आपण काय बोलत होतो? तू मला विचारत होतास की माझ्या घरी कोण कोण राहतं. ती क्विट इंडिया मुवमेंटला मी हा प्रश्न विचारला होता, त्याच्यानंतर उत्तर दिलं ना. तेव्हा मी नव्हते. ती कधी झालेली मुवमेंट? मी नको सर्च ग करू का? नको, अगं नको. तू म्हणजे ना गप्प बस ग. Sorry. हे बघ ऐक कसं आहे ना, मला तुझ्याशी ऑफकोर्स लग्न करायचं आहे, पण ना मला प्रपोज करायचं आहे ग तुला असं लग्नासाठी. मला ना हे नाही करायचं. बोल मग काय बोलायचं. म्हणजे मला असं तुला असं लंडनला घेऊन जायचं आहे. आपण लंडनला थेम्सच्या किनारी आपण असे चालत असू. मग थेम्सच्या किनारी चालता चालता आपण कॉटन कॅन्डी खाऊ आणि कॉटन कॅन्डी खात खात आपण लंडन आयच्या खाली येऊ आणि मग लंडन आयच्या खाली मी बसेन, अंगठी बाहेर काढेन. अंगठी बाहेर काढेन, तुझ्या डोळ्यात डोळे घालीन आणि म्हणेन विल यू मॅरी मी. आणि तू म्हणशील 1 मिनिट, फक्त 1च मिनिट. कोणतरी मेसेज करताय मला. 1च तो मिनिट. फोन ठेव यार बाजूला. काय चाललंय तुझं? मी ते काहीतरी माझ्या मनातलं सांगतोय, मी तुला प्रपोज कसं करणार वगैरे ह्याचं बोलतोय आणि तू काहीतरी ते ठेवतो बोल. तू राहा ना बाजूला. तुला कळत नाही हा वेळ तुझा नाहीये. सारखं सारखं काय हातात येतोयस? नॉनसेन्स. हे पण तू त्याच्याशीच बोल, मी तुझ्याशी बोलणार नाही. मी ह्याला वेळ दिला हे पण त्यालाच सांग. माझ्याशी काही बोलूच नकोस. बघू नकोस. जा तिकडे लांब राहा. आता टाक खाली टाक. अर्धा तास आता ना काही कोण बोलणार नाहीये. नो फोन. आपण दोघं फक्त. नो फोन. नो फोन. ग्रिल सँडविच मॅन. आत्ताच यायचंय तुला? आत्ताच यायचंय? वाव. अजून काय? काय करतेस? मी स्टोरी टाकते ना लगेच. कशाला? मॅडम मला आणि हॉटेलला टॅग करा. तू एक काम कर, एक तिसरी खुर्ची घे आणि इथे बस आमच्यात. आपण वेगळं रिलेशनशिप करूया. एवढे शिप आलेलेच आहेत ऑलरेडी आयुष्यात. हे सिच्युएशन वेटरशिप मध्ये आहे असं मी सांगतो. जेव्हा 2 कपल मध्ये एक वेटर येतो तेव्हा त्याला सिच्युएशन वेटरशिप म्हणतात. असं करतो. यान आण गपचल निघचल. हसतोय येडा. काय सुचलं नाही की दात दाखवायचे एवढंच माहिती. अरे सोड ना. ठेव फोन ठेवतो. ठेवला फोन. नको ना यार. काय बोलत होतो आपण? तू हे बोलत होता तुझ्या घरी कोण कोण असतं. मी ते टिपू सुलताननी जेव्हा तलवार काढली ना तेव्हा मी हे बोललो होतो. माझं हे वाक्य ऐकूनच त्यांनी तलवार काढली. तुला काय करायचं? माझ्या घरी कोण कोण आहे? चक टक चक टक असं केलं त्यांनी. अरे सिरियसली यार, तुझं ना लक्ष. त्यानंतर म्हणजे तू काहीच ऐकलं नाहीस का मी काय बोललो? म्हणजे त्यानंतर मी माझ्या घरचं सांगितलं, मी मला लग्नाचं सांगितलं, काहीच ऐकलं नाही. तुझं लक्षच नाहीये माझ्याकडे. असं कसं लक्ष नाही? लक्ष आहे तुझ्याकडे. काय लक्ष आहे? तुझा 12 Pro Max आहे. तुला 16 Pro Max घ्यायची गरज आहे. नवीन अपडेट आला आहे. अरे अपडेट सोड, आपल्या लाईफ बद्दल बोल. लाईफ काय अपडेट करायचं त्याच्याबद्दल बोल. फीचर आले ना. अरे कसले फीचर? फ्युचर बद्दल बोल ना. तू सावी नाहीयेस, तू टेक्नो सावी आहेस. आयुष्यपा. सर मॉप मारून घ्या. कमाल 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 नाव दिलंयस तू माझ्या पोर्टल साठी. सोड तो फोन. काही फोन बिन घ्यायचा नाहीये. सतत आपला फोन 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 फोन. केवढं ते ऍडिक्ट झाली आहेस तू. असंच जगणार आहेस का? हे आपलं डोकं गहाण ठेवावं म्हणूनच ते तशी ऍप डिझाईन करतात की आपलं डोकं गहाण ठेवलंय, आपण फक्त वर 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 जात. तसं त्यासाठी ते ऍप डिझाईन केलेले असतात. आणि तू फक्त एवढंच करतेस. तुला फक्त मोबाईलमध्ये जगायचंय. तुला बाकीच आयुष्य समोर माणूस बसलाय तो सोडून तू मोबाईल मधल्या माणसांमध्ये गुंतली आहेस. ह्याला काय अर्थ आहे? असंच जगायचं आहे का आयुष्य?
मोबाईलमध्येच जगायचं आहे का? मोबाईलमध्येच भेटूया, मोबाईलमध्ये डेट करूया, मोबाईलमध्येच लग्न, मुलं पण मोबाईलमध्ये, संसार अख्खा मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्येच करू, मोबाईलमय करून टाकू. भेटूयाच नको एकमेकांना. चालणार आहे का तसं? अगं बोल ना काहीतरी. शांत कायस तू? तू एवढी वाक्य एकत्र कशी काय बोललास? हा? मला नाही जमत. मी त्या दिवशी अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करत होते ना, तर माझे किती फंबल पडत होते, मी इतकं चुकत होते. तू एक कोलॅब करतोस का माझ्या बरोबर? तुझा व्हॉइस ओव्हर लावूया आणि मी रील बनवते. ट्रेंडिंगला येऊ आपण, ट्रेंडिंगला. लेफ्ट स्वाईप केलं तुला मी. रिजेक्ट. निघ. चल. मूर्ख कुठली? तू मुलगी नाहीयेस, तू रील आहेस. तुला स्क्रोल केला पाहिजे. तू माझ्या आयुष्यातच नको आहेस मला. मूर्ख आहेस तू, मूर्ख. मला मुलगी हवी होती. हे असं ऍप नको होतं कुठलं जे ऍप वर जगतं. मला सांगते करू नको. टेक्नो सॅवी या विनोदासाठी तुझं नाव सॅवी ठेवलंय फक्त. मूर्ख कुठली? राजू, कर्जतला आपण दोघं मेडिटेशन करू वाटलं. मी काय नाही बोल. मी मॉडेल होतो ना ज्वेलरीचा तुझा. ओ ऐक ना. ईशा डे, हास्य जत्रेची नवी हसीना. हसीना किती पसीना काढते ना रिहर्सलला आलं. वा. हसताय काय? किती वाजता सांगितली भाजी आणायला? किती वाजता? 9 वाजता सांगितली ना. किती वाजले? किती वाजले? 10 वाजले. बिडी फुकून आलात? बिड्या फुकून आलात? बिड्या इकडून माझ्याकडून बिड्या फुकून आलात? हळू हळू बोलणार. मी मोठ्याने बोल. तुमची लायकी कळली पाहिजे अख्ख्या जगाला. जे काय बोलायचंय ते घरात बोलणार. तुम्ही घरात पाऊल ठेवून दाखवा, मग दाखवते तुम्हाला. इकडे चला. घरात ये बोलते आणि बाहेर जा बोलते तू यार. मी काय पण बोलेन. तुम्ही वागता का मी सांगते तसं? माझ्याकडे बघा. तुमच्यामुळे ना तुमची आई माझ्या नावाने बोंब मारत असते, वेळेत जेवण देत नाही म्हणून. जाऊ दे ना नम्रता, चुकला माझा. माझं चुकलं. तुमच्याशी लग्न केलं ना, माझं चुकलं. आता घरात पाऊल ठेवलं तर खबरदार, स्वयंपाक करणार नाही, उपाशी ठेवणारे आज तुम्हाला. जेवण देणार नाही अजिबात. ऐक तसं नको करू. भाजी बघ, भाजी भाजी घेऊ. काय भाऊजी, हा आज पण नाही ना जेवण? काय भाऊजी, तुम्हाला कुठलं काम सांगायचं म्हणजे ना कर्म कठीण. बापरे, वसवस वसवस करते बायको. भाऊजी कशाला, लायकीच नाहीये काम सांगायची तुमची. काय गो, काय झालं? तोंड बघा तुझं कसं दिसतंय. मनात किती कपाट आहे ना, मला माहितीये. तू टवळे. टवळे बिवळे बोलायचं नाही मला. तू मुळात माझ्या नवऱ्याला बोलायचा हक्क कोणी दिला तुला? मी माझ्या नवऱ्याला बोलले नाही तर मी काय सुपाऱ्या ठेवलाय तोंडा? मी एक वातावरण सेट कर. वसवस वसवस करतेस ना नवऱ्यावर. मी एक नॉर्मल करत होते वातावरण. नाही. तुम्ही कुठे चाललाय? मी इकडेच आहे. मी नाही कुठे जात आहे. बोललात तर खबरदार. नाही नाही का नॉर्मल नाही केलंस तू माझ्या नवऱ्या. इकडे उभ्या हा, राहा. हा. माझ्या नवऱ्याचे कान भरलेस तू माझ्या विरुद्ध. ए बाई, मी काही कान बिन भरले नाही, कळलं ना? काय केलंस? काय केलंस तू? एक भांडायचं ना, आज जाऊन भांड ना तू. ए माझा तणगावी गुड्या पण भांडेन का? हे काय गरज नाही की असं बोलायचे. ए निर्बोल का? मग तू नीट बोल माझ्याशी. हे बघ माझ्या नवऱ्याचं, तू माझ्या नवऱ्याबद्दल बोलायचं नाही. माझा नवरा काम तरी करतो, बिचारा भाजी तरी घेऊन आला. हा काय? मग काय आता? वेळेत आला नाही तर गप्प बसा, थोबाड बंद ठेवा. तुझ्या नवऱ्याचं बघ ग. तू तुझ्या नवऱ्याचं बघ ना ग. ते घ्या. तुझा नवरा कसा सोफ्यावर गडू सारखा बसलाय त्याचं बघ. गडू बोल. बसलो ना माझा पेपर वाचत. मला कशाला घेताय मध्ये?
भांडण आपापसात काय ते दोघी मी गप्प बसा ना. मला कशाला गडू बोलते नका काळजी करू, मी आहे ना. अरे पण गडू मी समर्थ आहे, मी आहे विक्रोळीची. हा काय बोललीस मी पण आहे का लालबागची आहे मी भाई मी बी लालबागची आहे, बाय बाय बाय, घरी ठेव तुझं. काय घरी ठेव तू तुझ्या घरी थांब ग मला बोलतेस? मांडवकर बाई, माझ्या नादी लागू नका. काय ना गं, हा? माझ्या ज्या शेपटीवर पाय दिला ना, मग मी पण माहेरची भट आहे. हा, आणि चांगली खट आहे. हा, काही मी बोलायला नाही, काही बोलायला नाही. हटबाट खट हट 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 तू खटपट फुटफट फुटफट. हेंद्री फेंद्री हेंद्री फेंद्री आहेस तू तू खट फुंदरी फुंदरी फुंदरी. खोंद्रू 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 ऐका ना ए लयच बालिश चाललंय. तुम्ही हटट खटखट फटफट तेवढं वाजत लयच बालिश चाललंय. हा, जरा नीट म्हणजे काय अर्थ नाही त्या भांडणाला. थांबा ना, बाकी काय तुम्ही नका मध्ये पडू. मी आहे नाही, ना, मी बसलोय माझं मी आहे. मी चेचते बरोबर डुकरिणीची. बघा आता तुम्ही. डुकरीन कोणला बोललीस ए, तुला बोलले ग? डुकरीन कोणला बोललीस तुला बोलले डुकरीन, तू डुकरीन आणि तुझा नवरा डुक्कर. माझा नवरा डुक्कर तुझा नवरा वळू आहे वळू. ऐका ना मला घेऊच नका ना मध्ये. मी बसलो ना माझं वाचत. मी पडलोय मध्ये. मग नाही घेतो ना मी. तुम्ही बसा ना तिकडे. तू मी आहे ना. अगं तू फक्त आहेस. गडूवर ना वळूवर आली आता. तुम्ही बसा. मी प्राणी बघते. संग्रहालय केलं बाईने अख्खं. थांबा, मी बघते तिला. मला घेऊच नका मध्ये. हा? डुक्कर का बोललीस माझ्या नवऱ्याला आय डुक्कर. माझा नवरा काम तरी करतो तुझ्या नवऱ्यासारखा वळू सारखा बसलेला नसतो एका जागी ए, मी उठे ना आता. मी धावायला लागेन मी. मला आवड. वळू आहे वळू आहे. मग मला नाही आवडत त्याला काम सांगायला. बायकी काम नाही करत माझा नवरा. तुझ्या नवऱ्याला लाज वाटते का काम करायची असे असे करून काय दुसरं काहीतरी बोलणार गे. काय बोलणार दुसरा डुक्कर बोलतेस अगं डुक्कर काय बोलते तुम्हाला डुक्कर अरे. काय बसा खाली तिकडे लगेच उठले. काम चुकार कुठला डुक्कर आहे. हा डुक्कर तुझा नवरा डुक्कर आहे. उकिरड्यावर जाऊन फुंकण्या फुकत बसलेला असतो नुसता. का बोललीस माझ्या नव काय बोलते बघा बोला काहीतरी उठा आता. वहिनी चुकीचं बोलताय तुम्ही. डुकऱ्या पण बोलताय फुकऱ्या पण बोलताय. चुकीचं बोलताय नाही वहिनी. फुकत. का जीप आता आता चुरू चुरू चालते जीप मगाशी एवढं बोलत तेव्हा बोलाल बसा खाली. आंबाटा चिरू की मिक्सरला लावू मग काय? लावून तुला काय करू काही तांबाट्याचं ताक करायचंय मिक्सरला लावताय. काय पण बोल. अहो, तू हसलात एकतर आधी चूक केली तुम्ही फुकून आलाय. तुम्ही बिड्या माफ केलं नसतं घरात घेतलं नसतं तर ही बाई जर आली नसती तोंडाला जाऊ दे, लागली पण नसती तर तिच्या तोंडाला- तुम्ही गप्प बसा मला बोलू दे. तू प्रेमाने बोलतेस ग अगं ना ग नवऱ्याची. तुला नाही तांबाट्या कशाला बोलतेस ग. टंबाटे चिरा भाऊजी टंबाटे. माझा नवरा डुक्कर नाही आधी सांगून ठेवते. माझा नवरा आहे ना ओ या गटाराच्या नादाला लागू नका. तोंड घालू नका या गटारा. गटार कोणाला बोललीस? तुला बोलले ग मी तू नाला आहेस नाला. तू मिठी नदी. फट्टी फुट्टी फुट्टी तू फट्टी 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 तर ठोठुट्टी खोटू खोटुट्टी तुट्टी कट्टी 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 धट्टी 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 ए, पट्टी ए, 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 ए. हट्टी हट्टी ए, ए, ए. तू फट्टी 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 तर ठोठुट्टी खोटू खोटुट्टी तुट्टी कट्टी 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 धट्टी 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 ए, पट्टी ए, ए, ए. हट्टी ए, हट्टी ए, ए. ओ राजस्थानी वहिनी हत्ती थत्ती फत्तीचा अर्थ तरी सांगा. लय बालिश चाललंय. काही अर्थ नाहीये या गोष्टीला. मी नका ना पडू. अरे पण भांडण तर काहीतरी इंटरेस्टिंग भांडण ना. तुम्ही बसायचे. तू मिट्टी मी खट्टी हे काय भांडण आहे. हे तुझ्या रेड्याला सांभाळ हंबरतोय तुझा रेडा. लय झालं. रेडा याला सांगा लय झालं. लय झालंय. रेडा बोल रेडा रेडा बोलली. ए, हा बोल ना. आहे रेडा आहे रेडा आहे. मला आवडतो रेडा. आवडणारच म्हशीला रेडा नाही तर कोण आवडणार ग. मला म्हैस नाही बोलायचं. बोलणार तुला म्हैस. माझ्या नवऱ्याला नाही बोलायचं. मी बोलणार तुझ्या नवऱ्याला. मी तुझ्या नवऱ्याला बोलणार. माझा नवरा हे बिचारा भोळा आहे. चेहऱ्यावरनं गुंड दिसतो आतून मवाळ आहे माझा नवरा. मवाळे मवाळ इथे ना इथे
नाही त्याच्या आणि इथे ते इथे नाही त्याच्या इथे 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 ठरव आधी चल ठरव हे दुतोंडी दुटप्पी नवरा तुझा एक टप्पा आउट नवरा तुझा नवरा एक टप्पा आउट 10 टप्पा 5 टप्पा तुझा ऐक ना टप्पा चेतू तुला नाही भांडत रडशील आता तू या आते जाऊ दे काय हो? अगं दुटप्पी एकटप्पा आवडे काय भांडण फालतू भांडण आहे यार नाही काय हे तुम्ही करूया? थांबा, तुझा नवरा असा टाकला ना तुझा नवरा असा टाकला ना तर बोधल्या फटकल माणून फसकन बसेल खाली ओ वहिनी माझ्यावर येऊ नका तुम्हाला बोलणार नाही बोलायचं कारण तुमच्यामुळे माझा नवरा बिघडलाय एक मिनिट आय विल हँडल इट वहिनी आता- साहेब. नाही बोलले एक मिनिट काय थांब आता ऐका काय ना. बोला माझ्यामुळे बिघडला म्हणजे काय? तुमच्यामुळे बिघडलाय माझ्यामुळे काय बिघडलाय रात्री 12 वाजेपर्यंत माझ्या नवऱ्याला सोसायटीत गेटच्या मागे कोण घेऊन बसतं दारू ढोसायला कोण बसतं? तुम्ही घेऊन बसता मला सगळं सांगितलंय माझ्या नवऱ्याने माझा नवरा बिचारा साधा बोळ माझा नवरा बिचारा साधा बोळा बोलतो खांडेकर निघतो मी तुम्ही काय बोलता बस रे मांडवकर सगळं सांगितलंय मला त्याने हे कोण बोललो तुम्हाला हे माझ्या नवऱ्याने सांगितलंय माझ्या काय कोण बोललं? करताय नाही, नाही. हो, काय कोण बोललं? नवरा बोलला माझा ए मांडवकर बाहेर ये बाहेर या. काय बोलतो तू मी काय बोललो तुला काय बोललो तुला मी तुला काय बोललो मी काय बोललो तुला बोललो काय मी तुला मी काय बोललो तुला तेच बोलतोय रे तू तेच बोलतोय माझ्यामुळे बिघडलास तू मी मग कुणामुळे? तुमचा नवरा एक नंबरचा बेवडा आहे बेवडा ऑफिसला गेल्या 5 मिनिटाला मेसेज येतो टुडे इज अ टफ डे आज बसावं लागेल मला सांगतो मांडवकर उठ बाबा झालंय संपलंय मांडवकर उठ नाही खांडेकर शेवटचा 30 करून 90च्या 4 पॅक भरतो तो बेवडा आहे एवढा मी आहेस रे बेवडा चल रे ए थांब का मी बोलतो मी बेवडा आहे आहेसच. तुझ्या बापाची भीतो काय मी बाप काढू नको मांडवकर बापाची भीतो काय मी बाप नको काढू ए थांब का ए वहिनी तुमचा नवरा सांड्या आहे सांड्या मला माहितीये खांडेकर नाही सांडेकर आहे सांडेकर कैलास दारू पितो कमी सांडतो जास्त हा? आम्ही पितो ना तुका चकना असेल ना दारू सांडून वाला चकना करतो तो सांडेकर ए. सांडेकर मी सांड्या ना मग मी सांड्या ना सांड्या. तुमचा नवरा घाणेरडा आहे घाणेरडा नाही पण नवऱ्याला बोलायला मला सुचलंय मी बोलू शकत नाही सांडेकर. मला सुचलंय सांडेकर घाणेर. अरे, याला जर जीभ असते ना जीभ सापासारखी हा. बॉटमची बाटलीत टाकून जीभ प्यायला असता असं नाही, नाही, वहिनी तुमचा नवरा आहे ना पचपच्या आहे पचपच्या आ? पचपच्या तुम्ही बसा ना आमच्या बरोबर सगळी दारू सांडणार त्याच्यातच पचपच उठायची ताकद नाही पडलेली दारू ना उचला. पडलेली दारू अरे देवा अशी पितो हा ई. मी हा, पितो हा बेवडा मी पितो मग फुकटची हा? पितो फुकटची हे बघ, जे मारे ना तुला सॉरी माझ्यावर आवाज चढवायचा ना आधी सांगते तर फुकून आलात मी माफ केलंय तुम्हाला घाबरला बायकोला घाबरला रे घाबरला चल ए घाबरत नाही तू पॉलिटिक्स आहेस काय पॉलिटिक्स आहे पॉलिटिक्स आहेस मी काय करतो पॉलिटिक्स थांब आता काय बोलू नका मी आय विल हँडल इट इकडे बघ त्या दिवशी आपली मीटिंग कशावर नव्हती कशावर नव्हती पार्किंगला जागा मिळायला पाहिजे ह्याच्यावरनं मीटिंग होती ना हा. तुम्हाला काय बोललास काय बोललो? भाई तुला सपोर्ट करतो तुला जागा देणार हा तू कदमांना सपोर्ट केलास मला काय बोललास भाई गाडी तुझ्या घरी लाव का अरे पण तू तुझ्या सायकलला गाडी समजतोस त्याला मी काय करू गाडी घे आधी तुझी सायकल म्हणजे गाडी आहे का सायकल अशी गेट वरनं आत नुसती सोडून दिली तरी स्वतःहून पार्क होते तुझ्या सायकलला कशाला हवी पार्किंग कदमांनी SUV घेतली आहे मग? कदम मला बोलले खांडेकर गणपतीला 2 दिवस गाडी गावी घेऊन जा म्हणून आणि आपण सोसायटीचा गणपती कदमांच्या SUV मधनं आणू शकतो तुझ्या सायकलवर तो बँजोवाला पियानो तरी ठेवेल का ठेवेल ना मला सांगतोय जा रे चल ए निघ रे हाड रे येतो निगरे हाट रे बघ रे चल मला तुला बघायचंच नाही मला पण तुला बघायचं रे चाल निघ. मला तुला भेटायचंच नाही रे तू कोण मला तुला भेटायचंय मला नाही भेटायचं मला भेटायचं मला नाही भेटायचं ना मला भेटायचं बघ मला नाही भेटायचं ना मी भेटणार तुला पण मी चेहरा नाही दाखवणार मी चेहरा नाही दाखवणार चेहरा मी बघणार मला नाही दाखवायचा चेहरा ऐका ना चेहरा मी बघणार मला नाही दाखवायचं ना चेहरा चेहरा मी बघणार मला ना. नाही दाखवायचा चेहरा मला नाही दाखवायचा हे घे बघितला घे हे बघितला घे हा चेहरा बघितला मला घे नाही दाखवायचा मला नाही दाखवायचा बघ दे ना ऐका जाऊ दे मला चेहरा बघायचा ना काहीच लावून घडत दाखव ना. नाही काहीच घडत हात नाही लाव. चल आतमध्ये काय? तू लाव ना हात. हात लाव ना तू लाव ना हात लाव ना हात लाव तुला? लाव ना हात लाव ना हात काहीच लाव. घडत नाही, लावून हात दाखव ना हात. तू लावून दाखव ना हात. हात लावून दाखव ना तू लाव. ए, चल रे घरी जा चल ए तुला घडल्या चल ए, बघ रे चल ए बघ रे चल ए, हिंमत निघ. नाही चल ए, काही निघ. घडत नाही ए निघली चल हात लाव तू लाव जा चल बघ तू पण काहीच जा चल. घडत नाही चला, चला. काहीच घडत नाही जा ना
हा? चल रे चल चल. मला सांगतो शानपण मला शिकव चला अंड्या कुठे आलात तुम्ही इकडे आलात भाऊजी इकडे काय त्याला पहिला बाहेर बोलव. चला आधी बाहेर काढ बाहेर आहे ना बाहेर आहे ना अरे तू बाहेर आहे ना अब मी एक पाय एवढा ठेवला चल दाखव हा, मी पण ठेवला घे. अब चल ये ना बाहेर ये ना चल ना बाहेर निघ बाहेर आहे ना. चल चला चला ए, वाट चल भाग. चला चला चल. डायरेक्ट आंघोळीला डायरेक्ट आंघोळीला भाजी निवडायला आतमध्ये जा, जा. भाजी निवडायला आतमध्ये निवड त्याला असा निवड्यांना एकदा लक्षात ठेव तुम्ही. बोलले ना जाता चल गेले गेले तू काय गो बापरे 2 पुरुष भेटले तर काही कारण लागत नाही गो यांना भांडायला अरे बापरे, 2 पुरुष नाही ग आपले हे आपले 2 पुरुष नाही तर काय काय? कारण होतं का आता हे भांडण्याचं उगाच भांडतात अगं ही बाई काय माणसं आहेत ही आपण बायका ग कशा शेजारी शेजारी असून असतं ग नाही मला माहितीये ना 19-20 असतं सगळं असतं पण आपण हे नाही आपण तशा राहतो ना ग त्या वर्षाचं नातं आपण टिकवलंय मग आपण आहोत म्हणून शेजार धर्म आहे आपण नाहीतर काय शी बाई काय डोकं माणसं. गरगरायला लागलं नुसतं जेवण बनवाय हा मला ते हे करायचं होतं आज वांग फाटून अगं पण भाजी एवढ्या लेट आणली नाही, वांगी आहेत माझ्या आहेत. पाठू नाही मस्त. मला करून ठेवला ग फ्रीजर मध्ये थोडस हे बरं करतेस. हवाय का? नाही नाही मग हे मटार बटाटा केलाय मी मी देते पाठवून वांग ती पण कशी झाली सांग मी देते देते. थोडीशी भाजी आई जेवण झालं की चालायला भेटू रात्री. गप्पा मारूया गप्पा मारूया. Gossip, gossip. हा हा आले आले चल